फक्त 2 रुपये खर्च करा आणि दातासंबंधित सर्व समस्या दूर करा। यामध्ये दात पिवळे असणे, दातावरती पिवळा तर जमा झालेला असणे, हिरड्या सुजणे, दात सळसळ करणे, दातातून रक्त येणे, थंड गरम पदार्थ खायचं म्हटलं तरी पण खाता न येणे, सकाळी सकाळी तोंडाचा घाण वास येणे, कितीही लिंबांच्या काड्या चगळल्या किंवा लिंबांच्या काड्यांचा रस तोंडामध्ये टाकून त्याच्या गुळण्या केल्या तरी पण तोंडाचा घास वास येणे, यासोबत दात किडलेले असतील, दाढेतून रक्त निघत असेल, कितीही ब्रश केला तरी पण दाताचा पिवळेपणा जात नसेल, जर तुम्ही सुद्धा अशा समस्यांनी त्रस्त झालेला असाल आणि तुम्हाला काय करावे हे जर सुचत नसेल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे दात मोत्यासारखे पांढरशुभ्र कसे चमकवायचे आहेत, यासोबत दात किडलेले असतील तर ती कीड कशी बाहेर काढायची आहे, दातातून रक्त येत असेल तर ते रक्त कसे थांबवायचे आहे, हिरड्या सुजत असतील तर ते हिरड्या सुजू नये यासाठी काय केले पाहिजे, तोंडाचा वास येत असेल तर तो वास पूर्णपणे न येण्यासाठी काय केले पाहिजे, तर यावरती संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पूर्ण ऐका जेणेकरून आयुष्यामध्ये परत कधीच तुमचे दात पिवळे पडणार नाहीत। बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही सकाळी सकाळी ब्रश करता तर ते ब्रश करताना तुम्हाला एक सिक्रेट वस्तू त्या कोलगेटमध्ये मिसळायची आहे आणि तुम्हाला ब्रश करायचा आहे। तुमचे दात 5 ते 6 दिवसांमध्ये पांढरे शुभ्र मोत्यासारखे चमकणार आहेत। मग कोलगेटमध्ये कोणती वस्तू वापरायची आहे, ही सिक्रेट वस्तू कोणती आहे तेच तुम्हाला सांगणार आहे। परंतु मित्रांनो, विचार करायला गेलं तर राज्यातील आणि देशातील 90% लोकांचे दात हे गुटखा खाऊन, मिसरी लावून, तंबाखू खाऊन खराब झालेले आहेत। उर्वरित 10% लोकांचे दात हे काही न खाता खराब झालेले आहेत। तर या सर्वांसाठी एक घरगुती रामबाण उपाय आहे। हा उपाय आपल्या राज्यातील 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला आहे। या आयुर्वेदिक डॉक्टरांचे वय 80 वर्ष पूर्ण आहे, परंतु या 80 वर्षांच्या डॉक्टरांचा एकही दात किडलेला नाही, त्यांच्या हिरड्यावरती कधी सूज आलेली नाही, मग या डॉक्टरांच्या तोंडांचा वास सुद्धा कधीही आलेला नाही। मग हे डॉक्टर करतात तर काय, हेच तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही सुद्धा या डॉक्टरांच्या प्रमाणे हा घरगुती उपाय केला तर तुमचे दात मोत्यासारखे चमकतील। यासोबत दातासंबंधित कोणतीही समस्या असू द्या तर ती समस्या फक्त 1 रुपये खर्च करून आता दूर होणार आहे। बघा, फक्त 1 रुपये खर्च करून दातासंबंधी सर्व समस्या दूर होणार आहे। तुमच्या दाताला लागलेली कीड असेल, दाताचा पिवळेपणा, दाताचा वास येणे, हिरड्यावरील सूज असेल, रक्त येणे, तर या सर्व प्रॉब्लेमवरती आता एक उपाय या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला आहे। हा उपाय केल्यानंतर तुमच्या दाताशी संबंधित कोणतीही समस्या असू द्या तर ती समस्या दूर होणार आहे आणि मित्रांनो, तुमचे दात हे मोत्यासारखे पांढरशुभ्र चमकणार आहेत। आता बघा, आपण आपले दात स्वच्छ ठेवण्यासाठी रोजच्या रोज कोलगेटचा वापर करत असतो। काही जण मिसरी लावतात, काही जण कोळशाचा वापर करत असतात, परंतु मित्रांनो, कितीही कोलगेटने दात घासले किंवा इतर काही वस्तूंनी दात घासले तरी पण आपल्याला हवे तसे स्वच्छ ते दात निघत नाही। 4 चौघांमध्ये गेला तर आपल्या तोंडाचा वास येतो, थंड किंवा गरम पदार्थ खाल्ले की आपले दात ठणठणतात, काहींच्या दातामधून वारंवार रक्त येते, काहींच्या हिरड्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये सूज येते। मग आपण काय करतो तर बघा, दाताच्या डॉक्टरांकडे जातो। मग ते दाताचे डॉक्टर आपल्याला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपयापर्यंत खर्च सांगतात आणि हा खर्च करून सुद्धा आपल्याला कसलाही फरक पडत नाही। मग आपण विचार करत बसतो की यापुढे तुम्हाला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज भासणार नाही। मित्रांनो, बघा, कितीही पैसा खर्च केला तरी पण तुमचे दात पांढरे शुभ्र निघत नाहीत, कारण मित्रांनो, अशी एक गोष्ट आहे की त्या गोष्टीमुळे तुमच्या दातावरती पिवळा तर जमा झालेला असतो। जर तुम्ही तुमच्या कोलगेटमध्ये ही सिक्रेट वस्तू वापरली आणि तुमचे दात घासले तर तुमचे दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे चमकणार आहेत। आता बघा मित्रांनो, तुमचे दात मोत्यासारखे चमकण्यासाठी काय करायचं आहे तर बघा, तुमच्यासाठी आपण घरगुती रामबाण उपाय घेऊन आलेला आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दाताच्या संबंधित कोणतीही समस्या असू द्या तर ती समस्या आता दूर होणार आहे। जसे तरुण वयामध्ये म्हणजेच 18 वयामध्ये तुमचे दात होते तसेच दात आता तुमचे वयाच्या 40, 50, 60 वयानंतर सुद्धा तंदुरुस्त होणार आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की आपले दात पांढरशुभ्र मोत्यासारखे चमकले पाहिजेत, आपल्या तोंडाचा वास नाही आला पाहिजे, आपल्याला गार गरम सर्व पदार्थ खाता आले पाहिजेत, आपले दात ठणकले नाहीत पाहिजे, तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात। या व्हिडिओच्या माध्यमातून
माध्यमातून आपण आपले दात मोत्यासारखे पांढरशुभ्र कसे चमकवायचे आहेत, यासोबत इतर ज्या समस्या आहेत तर त्या सर्व समस्या कशा दूर करायच्या आहेत त्याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। आता बघा मित्रांनो, भरपूर लोकांचे दात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चॉकलेट खाऊन, पुड्या खाऊन, तंबाखू खाऊन, मिसरी लावून, विमल गुटखा काय असेल ते खाऊन खराब झालेले आहेत। काहींचे दात कोणतेही व्यसन किंवा कोणतेही या ठिकाणी यादीतील पदार्थ न खाता सुद्धा खराब झालेले आहेत। मग तुमचे दात कोणत्याही कारणाने खराब झालेले असतील तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा घरगुती रामबाण उपाय सांगितलेला आहे। हा उपाय लहान मुलापासून ते वयस्कर आजोबांना सुद्धा फायद्याचा आहे। हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला 2 रुपये खर्च करावे लागणार आहेत। मग हे 2 रुपये तुम्हाला एकदाच खर्च करायचे आहेत, तुम्हाला रोजचे रोज 2 रुपये खर्च करायचे नाहीत। त्यामुळे जर तुमचे एकदा 2 रुपये खर्च करण्याची तयारी असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पहा, परंतु जर तयारी नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। तुमचे दात जसे पिवळे आहे तसेच पिवळे राहणार आहेत। आता बघा मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपले दात पांढरशुभ्र असले पाहिजेत, आपले दात किडले नाही पाहिजेत, आपल्या तोंडातून या ठिकाणी वस्तूंचा वास नाही आला पाहिजे, आपल्या दातावरती कीड जमा झाली नाही पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं। परंतु काही जणांचं कसं असतं की ते आपल्या दाताकडे लक्ष देत नाहीत। जर तुम्ही तुमच्या दाताकडे लक्ष देत असाल, तुमच्या दातावरती पिवळा थर जमा झालेला असेल, तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल, म्हणजेच तुम्हाला दातासंबंधित कोणताही प्रॉब्लेम जाणवत असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे। कोलगेटमध्ये तुम्हाला फक्त एक सिक्रेट वस्तू वापरायची आहे। ती सिक्रेट वस्तू वापरून जर तुम्ही तुमचे दात घासले तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहेत। आता बघा, काही जण असं सांगतात की तुम्ही लिंबाचा रस घ्या, लिंबाच्या रसामध्ये थोडेफार मीठ टाका आणि त्यामध्ये कोलगेट मिसळा आणि त्याने तुमचे दात घासा, म्हणजेच तुमचे दात पांढरशुभ्र निघतील। लिंबामध्ये ॲसिड असतं त्यामुळे पांढरशुभ्र निघतील असं सांगितलं जातं। परंतु मित्रांनो, किती जरी तुम्ही लिंबाने दात घासले, किती जरी तुम्ही मीठ टाकून दात घासले तरी पण तुमचे दात पांढरशुभ्र निघणार नाहीत। कारण मित्रांनो, तुमच्या दातावरती जो पिवळा थर जमा झालेला असतो तर हा पिवळा थर कशामुळे जमा झालेला असतो आणि हा पिवळा थर जमा झालेला तुम्हाला पूर्णपणे घालवायचा असेल तर त्यासाठी काय केले पाहिजे हेच तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा मित्रांनो, एका डेंटल डॉक्टरने म्हणजेच दाताच्या डॉक्टरने हा उपाय सांगितलेला आहे। यासोबत आयुर्वेदिक एक दाताचे डॉक्टर आहेत, त्यांनी सुद्धा उपाय सांगितलेला आहे। तर या दोघांच्या उपायाने भरपूर लोकांना फरक पडलेला आहे। त्यामुळेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा ही माहिती देत आहे। जर तुमचे दात पिवळे झालेले असतील, दातातून रक्त येत असेल, कीड बाहेर आलेली असेल, एखादा दात किडलेला असेल आणि जर तुम्ही टेन्शनमध्ये असेल की यासाठी काय केले पाहिजे तर तुम्हाला काळजी करायची गरज पडणार नाही। तुमच्यासाठी घरगुती रामबाण उपाय आता घेऊन आलेलो आहे। आता बघा मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी जर तुम्हाला या ठिकाणी तुमची तयारी असेल तरच तुम्ही हा उपाय करायचा आहे, अन्यथा हा उपाय नाही केला तर तुमचा तोटा आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण काय करत असतो की वर्षानुवर्ष आपले दात स्वच्छ राहिले पाहिजेत, आपल्या तोंडाचा वास नाही आला पाहिजे, यासाठी कोलगेटचा वापर करत असतो। परंतु मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जे आपण कोलगेट वापरतो तर त्या कोलगेटमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश असतो आणि कोलगेटमुळे तुमचे दात खरोखर पांढरशुभ्र राहतात का हेच तुम्हाला आता सांगत आहे। बघा, जर तुम्ही पांढरी कोलगेट वापरत असाल, लाल कलरची कोलगेट, निळ्या कलरची कोलगेट किंवा कोलगेटची पावडर वापरत असाल किंवा कोळशाने दात घासत असाल, मिसरी लावून दात घासत असाल तर तुम्हाला त्या मिस्त्रीमध्ये, त्या कोलगेटमध्ये यासोबतच वेगवेगळ्या वस्तूंमध्ये तुम्हाला एक वस्तू वापरून दात घासायचे आहेत। म्हणजेच अगोदर तुम्ही जसे दात घासत होतात तसे तुम्हाला दात घासायचे आहेत, फक्त दात घासण्याच्या वस्तूंमध्ये तुम्हाला आता एक नवीन वस्तू ॲड करायची आहे। ही वस्तू वापरून तुमचे दात मोत्यासारखे आता चमकणार आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला मी दात स्वच्छ करण्यासाठी, तुमचे दात पांढरशुभ्र राहिले पाहिजेत यासाठी 5 उपाय सांगणार आहे। तुम्हाला जो उपाय स्वस्त वाटेल आणि जो उपाय करण्यासाठी तुम्हाला कंटाळा येणार नाही, त्या 5 उपायांपैकी एक उपाय तुम्ही करू शकता। तुमच्या वय 18 वर्ष पूर्ण असेल किंवा 18 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता। परंतु 18 वर्षांपेक्षा जर तुमचं वय कमी असेल तर तुम्ही 18 वय पूर्ण होण्याची वाट बघायची आहे, त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर बघा मित्रांनो, जो पहिला उपाय आहे तर तो पहिला उपाय
अद्रक, बघा आपल्या सर्वांच्या घरामध्ये अद्रक असता, आपण त्या अद्रकला आलं म्हणतो, तर त्या आल्याचा आपण चहा पित असतो। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आल्याचा चहा पिल्यानंतर आपल्या घशामध्ये जेवढे पण काही या ठिकाणी घसा आपला मोकळा होत असतो, त्याच पद्धतीने आता तुम्हाला अद्रकचा वापर करायचा आहे। बघा अद्रकचा तुम्हाला अर्धा इंचाचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे। तो अद्रकचा अर्धा छोटा इंचाचा तुकडा आहे, तर तो तुम्हाला एकदम बारीक ठेचून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये जे पण काय कोलगेट असेल तर ती कोलगेट त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे जे मिश्रण केलेलं आहे तर ते मिश्रण आपल्या ब्रशवरती घ्यायचं आहे आणि आपले दात कमीत कमी 5 मिनिटं घासायचे आहेत। बघा पहिल्या उपायाने तुम्हाला थोडासा रिझल्ट भेटेल, परंतु जर तुम्ही शेवटचा म्हणजे 5 नंबरचा उपाय केला तर तुमचे दात कमीत कमी 8 दिवसांच्या आतमध्ये पांढरे शुभ्र दिसणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा उपाय, बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये लिंबू असतो। बघा लिंबू म्हणजे कोणतं, तर बघा जे लिंबू आपण या ठिकाणी तिखट कालवणामध्ये पिळत असतो, ज्या लिंबाचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो, ज्या ठिकाणी आपण लिंबू सरबत ज्या लिंबापासून बनवतो तर ते लिंबू आपल्याला लागणार आहे। तर बघा एक लिंबू घ्यायचा आहे, त्या लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढायचा आहे। त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर तुम्ही जी कोलगेट वापरता तर ती कोलगेट त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि या तिन्ही वस्तूंचा एकजीव करायचा आहे। त्यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला ब्रशवरती घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुमचे दात घासायला सुरुवात करायची आहेत। तर या दुसऱ्या वस्तूने थोडासा फरक पडेल। परंतु मित्रांनो जो तिसरा, चौथा आणि 5वा उपाय आहे, जर तुम्ही हे तिन्ही उपाय केले तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे। तर बघा जो तिसरा उपाय आहे तर तो तिसरा उपाय तुम्हाला हळदीने करायचा आहे। बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हळद असते, तर तुम्हाला काय करायचे आहे, जे तुम्ही कोलगेट वापरता त्या कोलगेटमध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचे आहे। जर तुम्ही हळद आणि लिंबू आणि ती कोलगेट या तिन्हींचा एकजीव केला आणि त्याने जर तुम्ही दात घासले तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहे। त्यानंतर चौथा उपाय तुम्हाला लगेच सांगतो। बघा चौथा उपाय अगदी सोपा आहे। हा चौथा उपाय तुम्ही 100% केलाच पाहिजे। बघा चौथा उपाय म्हणजे आपल्या घराच्या शेजारी लिंबाचं झाड असतं। बघा लिंबू सरबत करण्याचं जे लिंबाचं झाड असतं तर ते झाड आपल्याला उपयोगीचं नाही। ज्या दाताने आपण आपले दात घासतो तर ते लिंबाची एक काडी घ्यायची आहे आणि लिंबाचा पाला घ्यायचा आहे, तर तो पाला आपल्याला एकदम बारीक कुटून घ्यायचा आहे। त्यानंतर एका फडक्यामध्ये कुटलेला बारीक पाला घ्यायचा आहे आणि तो पाला या ठिकाणी फडक्यामध्ये गोल गुंडळायचा आहे आणि त्याच्यामधून या ठिकाणी रस काढायचा आहे। त्या लिंबाच्या पाल्याचा जेवढा पण रस निघत आहे तर तो रस आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक बारीक ठेचून टाकायचे आहे, थोडंसं मीठ, थोडंसं लिंबू टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोलगेट टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला ब्रश करायचा आहे। परंतु जर तुम्ही शेवटचा म्हणजे 5 नंबरचा उपाय केला तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे। तर या उपायासाठी तुम्हाला लिंबाच्या पाल्यांचा रस यासोबत जे आपलं लिंबू असतं तर त्या लिंबाचा रस, हळद असेल, यासोबत मीठ असेल, यासोबतच मित्रांनो कोलगेट आपल्याला टाकायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची शेवटची वस्तू म्हणजे हळद तर आपल्याला टाकायची आहे। हळदीमुळे याचा फरक पडणार आहे आणि आपल्या घरामध्ये लवंग असते तर ती लवंग आपल्याला बारीक ठेचून त्याच्यामध्ये टाकायची आहे। जर तुम्ही या 6 वस्तूंचा एकजीव केला आणि त्याच्यामध्ये कोलगेट टाकली आणि जर त्या कोलगेटने तुम्ही दात घासले तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहेत। आणि जर मित्रांनो तुमचे दात खूप खराब झालेले असतील, पिवळा थर जमा झालेला असेल आणि त्या पिवळ्या थराचे रूपांतर काळ्या थरामध्ये झालेलं असेल तर तुम्ही दाताच्या दवाखान्यात जा आणि तुमचे दात स्वच्छ करून घ्या। त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे व्यसनं सोडावी लागतील आणि तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहे। त्यामुळे मित्रांनो हे 5 उपाय करून पहा आणि 5 उपाय करा, तुम्हाला फरक पडेल। नाहीच फरक पडला तर दवाखान्यात जा।